कसं थोडंसं डायसन विसन माझ्याकडे नाही ना आता, तर माझ्या केसाचं जरा अवतार झालं पोरांनो. सो येस, वेलकम 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 टू टुडेज ब्लॉग. मी अशी इमो गर्ल बनू का? राम राम मंडळी, राम राम. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 8. मी कानात कापूस घातला तर मला असं कळत नाही मी जोरात बोलते का हळू. जोरात बोल, मी तर म्हणेन. अजून जोरात. आणि आम्ही निघालेलो आहोत सहफॅमिली, सहकुटुंब, सहपरिवार. येस, सहपरिवार मुंबईचं दर्शन करायला. दर्शन घ्यायला का? म्हणजे जेव्हा आम्ही लहानपणी जायचो ना मुंबईला, तेव्हा मुंबई दर्शनची एक बस असायची, माहिती आहे का तुला? पण मी पहिल्यांदाच आली मुंबईला. ह्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? मग चांगलं आहे ना, चांगलं आहे. मी तुला तेच म्हणतो की पण मी खूप विचित्र दिसतो यार, एकदम असं यार. मला पण मी विचित्र दिसते. माझा हा जो पॅच आहे ना, हा बघ, हा पॅच मला मुलींनो सोल्युशन सांगा. हा असा खाली काय, तुम्ही किती डायसन मारलं काही मारलं ना, हा जो आहे ना, हा असा खाली येतो. ते डायसन तुझ्याकडे आहे, त्याचा मला तरी उपयोग व्हायला पाहिजे होता. माझे केस यार खूप वाढलेत, तर मला छान नाही वाटत. मला वाटते की लेट्स से की चैतन्य तू तुझे केस वाढव. लेट्स ऑल प्रोवोक हिम की चैतन्य केस वाढव. ठीक आहे, आता चला. आता जरा ना हा वाला नाही, आता जरा छान दिसतं असं मला वाटतंय जरा. तर मला वाटतं चैतन्य हे बघ ना, माझं हे कसं दिसतंय. पण चांगलं दिसतंय ते. काय हेमामालिनी कालच्या गाण्यात आहे ना, हेमामालिनी कालचे डान्सचे वाटत आहेत का? डान्स प्रॅक्टिस तुम्ही बघा आमचा डान्स. शुभमच्या लग्नासाठी डान्स प्रॅक्टिस करते. तर येस, आता जसं जसं आम्ही मुंबई दर्शन करू तसं तसं तुम्हाला दाखवू की काय काय नाही. आणि माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स मी मुंबईचा शेअर करेल की ॲज अ पुणेकर मला मुंबईबद्दल काय वाटतं. मोस्टली लोकलनी प्रवास करणार का नाही ते नाही माहिती. आम्ही इथनं पुण्यावरनं तर गाडीनेच चाललोय मुंबईला, जे काय ते. तर बघू. तुला वाटतं लोकल मध्ये मी रडेल? नाही रडणार. हानलं बिनलं मला कोणी तर नाही रडणार. ठीक आहे, चालेल. ठीक है. ये जो तुम एस्थेटिक्स करने का ट्राय करते हो, मिलता है तुमको. हाय करा आमच्या व्लॉगला. हाय करा. बघताय का इथं, बघताय का? हाय करा. पप्पांना गॉगल घातलंय आणि माझ्या घरच्यांबरोबर असेच काहीतरी चाळे करत. तुझं ते की मग कसे आहेत बच्चे? फुल ड्यूड बनवते मी, लोकांचं ट्रान्सफॉर्मेशन करत असते मी. काय गरज नाही ना म्हणा, कशाला वैसे बिचारे. काय इतकं चांगलं आहे की म्हणजे आपल्याला थोडी तरी लाज आहे का? थोडी तरी. आम्ही काय खातोय? आम्ही चिप्स खातोय, हे पॉपकॉर्न खातोय, हे सगळं खातोय. आणि माझ्या मम्मीने थोडस आता डाएट सिरियसली घेतलंय. तर बघा मम्मी काय खाते, गाजर आणि काकडी. मानलं पाहिजे, ट्रिपला आले, ट्रिपला सुद्धा तिने हे घेऊन आले. म्हणलं हॅट्स ऑफ टू यू मॅन. तू पण खा मग जरा, त्यातलं चिप्स नको खाऊ. झालं का हिचं तोंड चालू झालं का? स्वतः खाते चिप्स आणि मला म्हणते हे खा. मला ना लाज वाटते पण. यू आर व्हेरी बेशरम. दीदीला घ्यायची का लालबत्ती? दीदी असा हाणेल ना आपल्याला, डायरेक्ट गाडी बंद काढेल आपल्याला. वा 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 वा, कसलं आहे आपलं टनल. हिचं काहीतरी येडे चाळे चालूच आहे. आपल्याला लालबत्तीच घेते. लालबत्ती गप जरा. तुझे केस का ओलेत रे? केस का ओलेत रे? चिंच दिसत नाही, मी सनग्लासेस घातले. कशाला घातलं मग? काढ ना म्हणजे ते. तरी नाही दिसत आहे, नाईट ब्लाइंड. मला तूच नाही दिसत आहे, जाऊ दे. पण छान दिसतंय. हा बोगदा मोठा आहे मम्मी. परकराटावाला आला दिसतंय का? चिंच खातात आपण. वा वा वा, कसला मस्त ट्रान्झिशन आलं. कडक 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 कडक. चैतन्य म्हणतोय मम्मीला, काय म्हणला? बस झालं, नको देऊ अजून. बरोबर आहे, थोडी ढेरी कमी होईल ना, कसं चालेल आम्हाला, नाही की ना? आम्ही थोडे हेल्दी होऊ. कसं काय? बरं झालं आम्ही म्हणते. थँक्यू सो मच. बाहेरचं दाखव जरा, बाहेरचं दाखव. बँगलोरला नाही दिसत आहे. कसला सुंदर येतोय व्हिडिओ. मी काढते तर सुंदर देणार ना. वा वा वा, हलकी हलकी थंडी, हलका हलका ऊन. इमॅजिका.
ये बस झालं चल. त्या साईडला रूळ आहे वच्ची रूळ. रूळ काय असतं रे बाबू? त्याच्यावरनं आगीन गाडी जाते. आगीन गाडी जुक 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 जुक. चला 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 वडापाव. अरे पुढे बघून गाडी चालव. माझ्याकडे नको बघू यार शैताने. आवडलं का तुला कशी मी रिव्हर्स टाकून एवढा फास्ट केलं नाही आणि करूही नकोस. तू जेवढं केलं जसं केलं जेवढं सुंदर केलं. सुंदर. अरे मी पण दिसते त्यामध्ये. आम्ही पण माझं गॉगल कुठे बच्चे? माझ्याकडे देऊ का तुला गॉगल? गॉगल घालून माझ्या आईचं रिॲक्शन घे ना. ऊन मध्ये उलट दिसत आहे बघ. तुझी तू मम्मीलाच हे नाहीये. अगं हो डोरेमॉन सारखं एक 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 काढत चालली मम्मी. हे काय छाना. वा 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 वा. स्प्राउट्स स्प्राउट्स. चैतन्य मम्मी स्प्राउट्स खातीये. जाऊ दे आता काय बोलू. अगं बाई का लयच मोठं ट्रॅफिक आहे. तुला तेच म्हणताय बघ की आता थांबलेच लोक लिटरली. ऍक्च्युली अशीच जर लेन त्यांनी मागं ठेवली असते ना, एक 4 व्हीलर आली ते पटपट पटपट 4 व्हीलर वाले गेले असते. तर ट्रकमुळे सगळे अडलेत. जाऊ दे आपल्याला नको असं ट्रॅफिक येताना. बाळा येताना प्रॉब्लेमच आहे आपल्याला. लवकर निघावं लागेल नाही तर लेट नाईटने किंवा अर्ली मॉर्निंग. हे लवकर निघून सुद्धा इथे आहेत बच्चे. छान छान चांगलं छान 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 चाललेली आहे गाडी. चैतन्य कुठे आलेलो आहोत आपण? नॉर्मल आहे माझ्यासाठी. दिस इज व्हेरी कुठे नॉर्मल. आलो आपण? आपण आता डोंबिवली. डोंबिवली. येस करेक्ट करेक्ट. मी पहिल्यांदा आले डोंबिवली मध्ये. वाव. डोंबिवली स्काईज, डोंबिवली बिल्डिंग्स, डोंबिवली रिक्षा. वाव. डोंबिवली झाड. आता आपण खायला तुझी डोंबिवलीचा हेअरस्टाईल दाखव दे वडापाव. मला. समजा ना. केस सोडू दे ना मला. नको नको आजची दाखवतोय. छान केली तू याची हेअरस्टाईल. मीच केली माझी सकाळ सकाळ. टाइम होता ना माझ्याकडे. दीदीचा कॉल येतो. बाय बाय. कसं आहे ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे सोडला ने, काय एक हे घे, हा 2-3 हे घे, 3-4 हे घे, हे 3-4 नाही 10-15 ना. 10-15 घे. बच्चे तुला काय अख्ख्या गावाला वाटायचं काय जेवण? हाट कटलेट. हाट कटलेट हे पण मस्त लागतं बच्चे. चीज पनीर समोसा नाही काहीतरी वेगळं आहे. हा रोल कशाची? सुरळाची. झुरळाची वडी. झुरळाची. सुरळाची ग. झुरळाची. खांडवी आळूवडी. खांडवी. ये लवकर जरा भूक लागली मला. हे काय म्हणून घेतलं? रगडा पॅटीस. कचोरी आहे. पहिल्यांदा बघतोय मी अशी कशी कचोरी आहे. पडलं काय? अरे काय अख्खाच्या अख्खा खाल्ला. ठीक आहे तसंही मला नव्हतं आवडलं. व्हेरी बॅड. पहिला मुंबईचा वडापाव. हां पण आय थिंक यू विल बी डिसअपॉइंटेड. लेट्स सी. का ढोकळा चांगला का दाजी? थंड आहे. पहिला वडापाव. खूप लोक सांगत होते ना तुला गरम नाही आहे बच्चे म्हणून तो. आर यू डिसअपॉइंटेड? इथला नाही चांगला ना आपल्या हातगाडीवरचा खायचा. म्हणजे CST ला मला म्हणली गेटच्या जवळ वगैरे. पण ठीक आहे चांगला असं वाईट नाही. वडापाव तो वडापाव. दाखव मला. ठीक आहे गुड इनफ. ती बाई आहे बस ड्रायव्हर. पुढे अयो
नाईस एक नंबर. वेलकम टू आंबिवली नाही, कल्याण सिंगम. वेलकम टू बॉम्बे सिंगम. बॉम्बे मध्ये बॉम्बे का नाही नाही बोलत? बॉम्बे नको म्हणून कमेंट सेक्शन मध्ये सगळ्यांनी हिला शिवाय द्या प्लीज. पटापट पण पटापट का पटापट. बोलत नाही मी? एज्युकेट कर मला. बॉम्बे इज अ इंग्लिश वर्ड. वी आर मराठीज, वी स्पीक मराठी ओनली. एकमेका साजरा करतात. हे मी इंग्लिश एकमेका साजरा करतात. काय तू मराठी आहेस ना? महाराष्ट्र दिवस का साजरा करतात महाराष्ट्र दिवस? करतात साजरा बच्ची. एक मी महाराष्ट्र दिवस का म्हणून साजरा करतात ते सांग मला. करतात साजरा. एवढं तुला आहे ना बॉम्बे अँड ऑल, तर महाराष्ट्र दिवसाचं कारण सिग्निफिकन्स जय जय मी महाराष्ट्र माझा सांगते. म्हणून एक मे मुंबईला महाराष्ट्रापासून सेपरेट करणार होते, हा. पण देवर फ्यू जसे फ्रीडम फायटर्स होते ना तसे इकडचे पण होते. हा. ते लढले आणि त्यांनी मुंबईला महाराष्ट्रातच ठेवलं. वाव. आणि त्यांचं खूप जणांना हे माहिती नाहीये. आणि बिकॉज दॅट डे ऑफिशियली मुंबई झाला महाराष्ट्राचा पार्ट, म्हणून वा 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 त्याला ठाण्यावरून मे तो डे पण महाराष्ट्र मुंबई डे हायवे म्हणजे माझ्यावर Labour's माझा Day भाऊ आहे ना असंही मावस म्हणतात. भाऊ. कळलं? तो म्हणतोय की Educate एक मिनिट थांब, yourself. त्याच्याशीच बोल. मी जरा खूपच घाण दिसतोय का आपण? जरा खूपच. टू डिफरंट एडजेक्टिव्स. नाही हा एडजेक्टिव्स या. पण ठीक आहे. आम्ही आता आता पण निघालोय झालंय, कल्याणमधनं. कल्याणमधनं आम्ही डायरेक्ट आता क्रॉफर्ड मार्केटला चाललोय. CST ला चाललोय डायरेक्ट. CST. सो येस सो मी तिकडेच कधी मुंबईला नाही आली आहे, मुंबई. बट जेव्हा मी असं CST वगैरे ऐकते हा. तर मला ते अरे. न्यूज वाले सीन्स आठवतात. हो, म्हणजे news. बॅड मेमोरीज आहेत. सो लेट्स गो अँड मेक सम गुड मेमोरीज ओव्हर देअर. ये ऑलराईट देन. ऑलराईट. गेटवे ऑफ इंडिया पण सोबला बघायचं. नाही नाव काय आपण? सेबला. गेटवे ऑफ सावा इंडियाला पण चाललोय आपण. फाईन. आणि प्रियम, तू जर का आमचे ब्लॉग बघत असशील तर मी हिला म्हटलं होतं तुला कॉल कर म्हणून, हिने नाही केलं. झाला स्वतःची साईड घेऊन. आणि पुढचं काय बोललं होतं की आपल्याला ऍक्च्युली टाइम नाही पण वैष्णवी. हे मी नाही बोलले, हे वैष्णवीच बोलले. टाइम भरपूर आहे आमच्याकडे. टाइम नाही. 3 तासात मुंबई फिरायची. अच्छा ठीक आहे बाय. तुला कळलं ना प्रथमेश? झोप झालेली आहे. फ्रेश. कसं वाटतंय रे तुला ट्रॅफिक मुंबईचं? ठीक वाटतंय. मला काय बँगलोर पेक्षा चांगलं आहे. हा मला काय ट्रॅफिक नाही दिसलं अगं. पण आता दीदी म्हणते की आपण झोपली होती हा. तू नव्हतं झोपलास. हा म्हणजे बँगलोर मध्ये तर तू हलतच नाही ना 2 तास तरी. हाय प्रथमेश पबजी वाला. वेलकम टू दुबई. मगाशी तेच लिहिलं होतं ना, वेलकम टू दुबई. लाईक दुबई. कसं आहे बच्ची? स्टॉक एक्सचेंजला जायचं का? NSE आहे इकडे. निफ्टी 50. स्टॉक निफ्टी 50 स्टॉक नॅशनल एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज. आम्ही आता आलेलो आहे बँड्राला. बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. BKC. BKC. हे BKC काय असं बिल्डिंग आहे का? कॉम्प्लेक्स. नाही हे कॉम्प्लेक्स आहे ना. बँड्रा एक रेल्वे स्टेशन आहे, कुर्ला एक रेल्वे स्टेशन आहे. त्या दोघांच्या मधला स्पॉट आहे हा. त्याला BKC म्हणतात. BKC. आणि हे गेमर्स लोकांना वाटेल BKC म्हणजे शिवीच आहे. सॉरी यार. आज लाईट चालू आहे. काय आहे बाई आमचं नशीब असं. माईक चालू आहे घेऊन बच्चे. हो. तिथं जहाज चाललंय बघ पाण्यामध्ये. कुठे यॉच? नाही ग बच्चे, यॉट नाही. यॉच. कसं आहे 2 बाहेरच्या गावाकडनं आले लोक, त्यांना बघायचे सिलिंग करेक्ट. मजा येणार आहे. मग मी एवढा असं का दिसतोय? ऍक्च्युली गावावरनं आल्यासारखं. सिलिंग बघायला आम्ही एक्साइट झालोय, पण हे लोक म्हणतात की सिलिंगची लाईटच नाही लागली. हा ना. पण चला जेवढं दिसतं तेवढं आपण एक्सपिरियन्स करू. फिलिंग्स बघ ना, असं वाटतंय का मूवीज हो मधलं ना सीन आहे यार. असं घे ना वाटतंय. वरची तिकडनं. घेतलाय मी तो ऑलरेडी. आत्ता घे ना, गाडी स्टेबल आहे तेव्हा. नाही ठीक आहे, पण ते असं वाटतं की हा लागली चांगली.
सुंदर म्हणलं मुंबई. आय नो, पण मला असं झालं यार 2 मिनिटं की काय की मुंबईमध्ये जर आपण घर घ्यायला पाहिजे मुंबई मुंबई यार बच्चे लोकांचं आयुष्य खूप धावपळीचं आहे. अरे आय नो, बट किती सुंदर आहे यार ही सिटी. मला पर्सनली आवडली ही सिटी. पण बच्चे मुंबई मुंबई आहे, आपण जिथं राहतो ते वेगळं आहे सगळं. इथं घर घेण्यासाठी आपल्याला पुणेमध्ये कामनेस आहे, मुंबईमध्ये ते असं सिटी आहे. छान आहे. धावपळ आहे धावपळ. चला मी आले जरा. ये ना इथं, तुझाच ब्लॉग आहे. अगं पण डोळं ते स्वतः आपण चाललोय कुठं? क्रॉफर्ड मार्केट. का चाललोय? कारण लहानपणी मी एक आहे ना परफ्यूम घ्यायचा इकडनं 200-300 रुपयाचा. 250 रुपयाचा. 250 रुपयाचा. ओके. आणि हा माझी बहीण पण त्यासाठी खूप कष्ट घ्यायची, कल्याणवरनं इकडे यायची ती घ्यायला. तर त्यासाठी आता एक फक्त जुनी आठवण म्हणून त्या प्लेसला व्हिजिट घ्यायचा आणि तोच परफ्यूम परत घेणार आहे आम्ही. जबकि प्रथमेशने एक दुसरी आयडिया दिली आहे की Yes. आपण तसा परफ्यूम बनवूनही घेऊ शकतो. यार पण आता पण? बच्ची तो डुप्लिकेट परफ्यूम आहे, तोही बनवून घ्यायचा आहे तुला. तर आता अरे कारण ते दुकान बंद असू शकतं म्हणून. पण बघू आपण आता काय आपण होतं. कोस्टल रोडला आलेलो आहोत. वेट ती आणटीले काय बोलशील? हो, त्याचा आकार बघ ना, तसंच आहे अंबानीची बिल्डिंग. हे काय ही ब्ल्यू बाजूच्या साईडला हा आगळा वेगळा आकार आहे त्याचा. जाऊ दे, correct, पोरांना correct, झूम correct. होत नाही, पण तुम्ही अशीच मज्जा घ्या. पण ही वाली आहे. कसं दिसतंय बच्चे. पण मग असं वाटतं हे सगळं असं ठेवलंय बच्चे नाही हा का ना, पत्त्यांसारखं. प्रोजेक्टच केलाय एखादा. प्रोजेक्ट. पण हा ते सुंदर आहे. आणि ही राईट साईडला हजी येली ना. हा का ते कुठे? अच्छा, हा फेमस आहे ना खूप. इथं सगळे पोलीसवाले येतात ना मुंबईचे. आधी पाण्यात मुंबईचे पोलीसवाले येतात ना आधी सगळे. पाण्यात होतं ते. हो, आणि आता हे सगळं पाण्यामध्ये बनवलंय. ओ, हो, हे सगळं पाण्यामध्ये बनवलंय फॉर्म. आता आपण कोस्टल रोडला चाललो बरं ना. पोस्टल वर रोड वरनं चाललोय ऑलरेडी. अच्छा चाललोय आपण ऑलरेडी. हा, वेलकम टू कोस्टल रोड. नाही तसं नाही, तसं नाही. डरे तुम डरे. डरे नाही, तुमको एक लाख में देगा मैं. फोन गिर गया तो. बोलो मत तू. जाऊ दे, चला आतूनच घेतो. आता जास्त येलो कलर मध्ये. साहेबांना हाय करा, साहेबांना हाय करा. हॅलो. हॅलो अंबानी. ए भाई ये ना. हा, कडक कडक कडक. आणि ही रेमंड दाखवूनच देते एकदा. लाली लाली लाल बिल्डिंग आहे एकदम. लेमन म्हणले रे मी चुकून. पान तू काय म्हणते ते? लेमन म्हणले रे मी चुकून. काय म्हणले? लेमन. होय, चाललोय आम्ही पाण्याच्या आत. अंडर समुद्र. अंडर समुद्र म्हणतोय. बाबा डॉल्फिन. काय बोलतो? हे बघ, फोन इथं पकडन मग खिडकीच्या तुझा बाहेर. माईक अख्खा हे कर आणि हा का? फोन इथं पकड आणि मग बाहेर काढ. बाबू अरे बाबू. इथं पकडलाय ना. पण तसं नाही पकडायचं, असं पकड. असं असं म्हणजे फोन उडणार नाही हवेने. कसला आहे बोगदा? ओरड ना बच्ची. हे म्हणतील जाऊ दे, पुण्याची- एवढं फोन हलतोय बाहेर हवेने हलतोय अख्खा. दीदी नाही, फोन दीदी सांभाळू ना. इमॅजिन करा आता आपण समुद्राच्या हा, आता आपण समुद्राच्या खाली आहे पोरांनो. जे मुंबई मधले ना ते म्हणतील चल चल मेरे को मस्ती का. कसं काय धरून ठेवलंय पण प्रेशर विशर सगळं नवल आहे. नवल आहे. काका असताना मजा आली. कुठली काचा असतं ते म्हणते, ह्याला काचा असल्यास म्हणजे ऍक्वेरियम हवंय का तुला आता इथं? गव्हर्नमेंट मध्ये ठीक आहे. व्हिडिओ हळूहळू बाहेर नको काढू नाही फक्त. भाई बघ, तू मला शिकवता. हे आहे. हे आहे चर्च गेट. बापरे. हे रावण मूवी मधला तो सीन झाला. इथं नाही, CST आहे. हा, ते CST आहे, तेच म्हणतो. हे काय हे वेगळं आहे काय रे. मग? मग हे काय आहे यार, तू सांग ना मग. एक जर म्हणते चर्चगेट स्टेशन चार वेळा प्रथमेश म्हणतो. जाऊ दे, यांचं डिबेट चाललंय. पण मला काय वाटतं माहितीये का, की इकडच्या सगळ्या बिल्डिंग अशा अंग्रेज लोकांनी बांधलेल्या आहेत. आय थिंक हे ना एकदम जुन्या. इथं पण काहीतरी दिसतंय मला हे आय थिंक राईट साइडला हे आहे ना. इथून राईट आहे ना. हो तेच म्हणली वाडीवाली बिल्डिंग कुठली आहे तर हे म्हणतात
हायकोर्ट. सगळं असं इंग्रजांनी बांधलं. हा तेच त्यांनीच बांधलेलं कन्स्ट्रक्शन असणार आहे. अजून त्यांना काहीच झालं नाही. काही दिसतच नाही पण. आता मी एंटर केलेलं आहे क्रॉफर्ड मार्केटला. येस, बघू जरा काय आतमध्ये. सर्दी झाली यार मला अचानक मुंबईमध्ये येऊन. भयानक. अचानक मुंबईमध्ये येऊन तुला सर्दी झाली. मुंबई कशी बोलते बच्चे इथं. सेम असं बनवलेलं आहे. मुंबईत म्हणजे थोडं डबल स्टार्टिंग पोलीस आले तर आली पाहिजे असं मला 15 पोलीस आहेत बाबू. घेते मग आलं. फोन काढून आपला. असं काय साईडला सर. कडीक कडीक कुडूक. So आता आपल्याला इथं जायचंय क्रॉफर्ड मार्केटला. क्रॉफर्ड मार्केट. मनीष मार्केट. इथनं आत जायचंय का रे प्रथमेश? अच्छा भरपूर गेट आहेत तर कुठूनही जाऊ शकतो. येस. वा 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 वा. आज होगा शॉपिंग का नाच. ए शॉपिंग का नाच बोलले मी. बरोबर बोलले ना ए म्हणून तर बोला ए. फायनली आलेलो आहे आम्ही. तो ब्लॅकबेरीचा परफ्यूम गेला इथं कडक मध्ये. सगळे मोठे मोठे शाळे. मला बघायचं आहे कुठला परफ्यूम आहे. बघायचं आहे तुला. बघायचं तुला. दे तसं. घे यो, तुझ्या यो. जुन्या आठवणी ताज्या कर. पण हा असा नाही दिसायचा आधी. वेगळा हो दिसायचा. ना. वेगळं दिसायचा. हाच आहे. नाही नाही नाही. हाँ क्या टेस्टर भी आता है सेंट लुइस. हाँ डुप्लिकेट. ए घेतलं का? घेते ना. हो हो. हे डुप्लिकेट आहे पण सॉरी. डुप्लिकेट आहे हा Gucci पण Flora. नाही का काय म्हणतात त्याला. मला हा आवडायचा त्यावेळेस. छान आहे ना पण. चांगला आहे का बाबू? चांगला आहे का पण? आवड या पाहू. घ्यायचं का तुला पण? पण ह्याची पहिली ट्रान्सपरंट किती रुपयाला आहे विचार. 350. हा का बोलला का तो? अजून काय घ्यायचंय तुम्हाला? अब तो बोलेल ते दीदी का बाना था अभी क्यों आ रहे हो आप? नको हुडा नको. अच्छा हा ब्रश नाही आपण हाताने करतो सगळं. तोडलं त्याने. छान आहे. गुची फ्लोरा. काय करायचं मग? मला कुठला परफ्यूम घेतो? तुला कुठलं पाहिजे? आहे बाई, हे मी तर पण बघ काय. म्हणूनच थांबली. तुला काय वाटतं? ही रेकॉर्ड करते का? माझ्या तोंडावर झूम करून का रेकॉर्ड करते बाबा तू? मला थोडी अक्कल आहे ना 0.5 वाली. वा वा वा. घ्यायचं का मग? चला. हाँ वो तो लेना ही है और भी देखने हैं हमको. लेडीज वाला दिखा. लेडीज. आता मुलींचा घेत ये आहे. कौन सा? कुठला आहे कुठला? सेक्सी 21. बच्चे तो 21 नाही पण आता. दाखव. युअर नो मोर 21 बाबू. सेम जगह पे. Oh my goodness. सो मला सर्दी झालेली आहे. अपडेट लेटेस्ट अपडेट. आम्ही इथनं चाल ना बाबू तुम्हाला. नाही नाही ठीक आहे चल. सो आतमध्ये गेलो. ते प्राणी वगैरे असतात ना ते शूट करायला अलाउड नाही म्हणून तिथं नाही केलं. पण बाकीचं थोडंसं असं तुम्हाला दाखवलं म्हणजे छान आहे. क्रॉफर्ड मार्केट इज जस्ट लाईक काय म्हणतात ते जुना बाजार वगैरे तसलं टाईप असतं ना त्या टाईप्समध्ये थोडंसं सगळं मिळतं तुम्हाला तिथं. रस्ता क्रॉस करते तर वैष्णवी माझा हात पकडलाय. मोबाईल घेऊन जायचं आहे ब्रो कोणीतरी माझा. पण यार इथं ही अजून पण काळी पिवळी टॅक्सी दिसते राव. मला नवल वाटतंय थोडंसं. हा बाबू. हां माहीत ना म्हणजे आय हॅव बीन फॉर द फर्स्ट टाइम येतो. मला नाही माहिती. I have been for the साऊथ बॉम्बे. सो चैतन्याला जे परफ्यूम कसले लहानपणापासून निळ्या पिशवीत दिलाय त्यांनी. घेऊन द्यायचंय तर तो भेटलेला आहे. हा. मी नाही घेतलं काहीच. त्या बस काय गरज नाही वाटली. म्हणजे आलोच आम्ही. तर आता परत प्रथमेश आम्ही घेऊन चाललंय मेक युअर ओन परफ्यूमच्या ठिकाणी जिथं मला जसा हवा तसा परफ्यूम ते बनवून देऊ शकतात. मग खेळत बसली ती 3 पोरं. काय दाखव. बाबू तुला चेंज व्हायचा. छान आहे. हा घेऊ शकतेस किती परफ्यूम घेतले आपण मी आता? ह्याचा का वास घेतोय दाखव. हा खूप भारी आहे भाई. नाही रे. और मला स्वीट वूड भी बताना. स्वीट वूड बताना. स्वीट आता मला नाही येतं मग मी काय करणार? काय म्हणते हे कार फ्रेशनर आहे क्या? ऐसा फ्रेश चाहिए ऐसा मळमळना नहीं चाहिए. असं कार फ्रेशनर द्या. नहीं मळमळना चाहिए. दैट इज द गोल. फैमिली लेके आया. हाँ पुणे से लेके आया फैमिली को.
पूरी तो फैमिली। आपका कितना मैंने मार्केटिंग किया, अब मुझे एक फ्री में दे दो। हाँ वगैरे काय? यही हमको लेके आए वैसा। आता कुठली पाणीपुरी खातो रे प्रथमेश? पानपुरी, पानपुरी अरे भाई काय म्हणतो तो सिंधी बिंदी? सिंधी पानपुरी। हा नाही चैतन्य खाचा. एक एक रिॲक्शन द्या मला पटपट. मुंबई स्ट्रीट फूड खाते तू लय वाढी आहे. मस्त आलाय तुझा व्हिडिओ. ठीक आहे ताई, घे. पानपुरी. वेगळंच लागतंय काहीतरी. हा चांगली लागते घाण लागते. कळत नाहीये. दर एक खा घाण खा लागते. खा. तू खा आता तुझे. अरे तुझे भाई थोडंसं मीठ. बरं वाटतंय? खा मला नाही आवडली जरा. नाही ना म्हणून मी तुला बोललो ना. तिला खा खा खा. काय वाटतं बाबू तुला? मला नाही आवडलं. खरंच चांगले. मला नाही आवडली रे. मिक्स ऑफ एव्हरीथिंग असं हा, जाऊ वाटतं. दे, छान चला. लागतं. तुम्ही खाऊन घ्या पण. खाऊन घ्या तुम्ही. चिकन मॅग्नेट आहेस का तू? चिक मॅग्नेट येस. नको ना. अगं बाई गोंडस आहे पण. ते पाणीपुरी नाही खात ना. होय होय बाय बाय. बाय बाय सी याव. बेल्ट बघायचे होते ना बाई. हो फायनली हे 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 ना रे काय यायचं ना. हे BMC आहे इथं. BMC ऑफिस का? हा हो फ्रँकी. ही लाईन वडापाव खायला ते आहे. वडापाव खायला लाईन आहे बा. काय बोलतो? असं काय त्या वडापाव मध्ये? आरम का काहीतरी नाव आहे त्या वडापावचं. कुपनची लाईन वेगळी, कुपन घेऊन बघ. हा काय म्हणत होतास तू हिचं? तुला रावण मूवी ते तुला आता कन्स्ट्रक्शन मध्ये आले थोडंसं दिसतंय ना तुला. हा रावण मूवी माहिती आहे ना. हा. ते ट्रेन तोडून आली होती बघ. त्याच्यामुळे रिकन्स्ट्रक्शनला गेले आता ते. काही बोलतोस. हो बाबू खरंच. आणि ही कुठली बिल्डिंग आहे? हे BMC ऑफिस कसलं सुंदर आहे ना. हा कोण आहे रे बाबा? हे काय माहिती. M फॉर माहित नाही. हे कोण आहे रे? हे कोण आहे? तुम्हाला दाखवत होतो ना गर्दी गर्दी. फायनली आम्ही त्या गर्दीमध्ये घुसलोय आणि आता आम्ही त्या वडापाव खायला आलोय. काय आराम सहा वडापाव आराम करत खायचा का? काय आराम वडापाव. 1939. बघ इथं लिहिलंय बघ ना. अच्छा सिन्स 1939 म्हणजे इंग्रजांच्या टायमिंगचं आहे. म्हणजे हे सगळ्या इंग्रजांचंच आहे. हा ना. पहिया वडापावची साईज बघता का तुम्ही? एवढा मोठा गोळा आहे. क्रिकेटचा बॉल असतो ना आपला, एवढा मोठा वडा आहे. 25 रुपयाला वडापाव आहे. चैतन्य मला लगेच म्हटलं की इथं फिरू नाही शकत कारण इथं त्याने कपड्यांची दुकानं पाहिली ना तर लगेच मध्ये. इथं माईक नाहीये जस्ट सेइंग. रस्त्यावरती थांबलेत ते म्हणून ते कुठे काढून ठेवलं माईकचं. माझ्याकडे आहे. नक्की ना. तुला काय वाटलं मी लगेच काय इथं शॉपिंग करणार आहे का? वडापाव केवढे भुयारी मार्ग घेत होते मी. तुला कवर घ्यायचं आहे का? नाही मला घ्यायचा होता पण आता ते थांबले रे रस्त्यावर थांबले. हे नाही इथनच बाहेर जायचं आपल्याला. कसं आहे बाबू? बाबा रे बाबा. केवढे ट्रेन लागलेत बघ. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. येस. CST. काय सुंदर आहे यार. असं वाटतं आपण दुसऱ्या देशात बोलले मला वाटतं. CSMT येस. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. धन्य. आपण एवढा तो वडापाव घेतला. इतका घाण होता तो इतका. आणि मी तिथे शूट Try करायला पाहिजे. एवढा चेंडू सारखा वडापाव आहे. चेंडू सारखा आतली भाजी पांढरी होती. पांढरी होती. काय म्हणत होती तुझा वडापाव बद्दल? तुला एवढी भूक लागली होती तरी तू. म्हणायला लागलं डायरेक्ट. सो इट वॉज अ फेल वडापाव. येस. आराम नाव. म्हणजे आम्ही दोघंच नाही बोलतो, आम्ही 6 जण बोलतो. डायरेक्ट सगळ्यांचा मूडच ऑफ झालाय. व्हेरी बॅड. भाजीचा कलर बघून अर्धा जणांचा मूड गेला. प्रथमेश तुला ट्राय करायचा होता ना तो गर्दीवाला वडापाव? आता नाही करणार म्हणे. अरे इथं ते सिंगम बिंगमची शूटिंग झाली होती वाटतं ना. त्याच्या मागेच BSC. मग हर्षद मेहता इथे यायचा का? हा मोस्टली बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. अयो ह्यांची गाडी कुठली असली?
काय म्हटला हे बसू शकतो मग. यार हे रिकन्स्ट्रक्शनला काय काढले यांनी इलेक्शन चालू आहे. म्हणून रिकन्स्ट्रक्शनला काढायचे. सो ही आहे आयकॉनिक लायब्ररी ज्याला आता रिकन्स्ट्रक्शनला काढलंय. 1804 ची आहे आणि प्रथम शोधला की इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही यायचे. आणि या इथे खूप सारे मूवीजचे शूटिंग पण होतात हा, बच्चे पण या त्याच्यापेक्षा जास्त लायब्ररीत. बच्ची इमॅजिन कर ह्याच्यामध्ये किती जुनी आणि छान पुस्तकं 1804 चं पुस्तक असेल बच्चे, त्याच्या आधीचं पण असेल मी असतील. तसं नाही, पण म्हणजे किती जुने लोक येऊन गेले. त्यांनी टच केलं असेल त्या पुस्तकाला. काढा किडीक किडूक. बघ तिथं BSc बिल्डिंग. हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. BSc आहे ना ती. हा पण लोक बघ ना किती त्याचा B शांत आणि- गेलाय. इथं लोक बघ ना किती शांत आणि निवांत बसतात बच्चे आहे ना. सो वैष्णवी इथं येऊन डायरेक्ट चूप झाले. बोल ना बाबू का चूप झाले तू. मला असे हिस्टॉरिक प्लेसेस खूप आवडतात आणि ही बिल्डिंग भाई. आणि हे बघ, बिकॉज आपण कधी आलेलो एक मिनिट नाहीये. सॉरी. बिकॉज आपण इथं कधी आलेलो नाही मुंबईला, म्हणजे मी तरी नाही आली आहे. तर दी ओनली थिंग Sorry. सो दी ओनली थिंग आय कॅन गेट इन माय माइंड वेन आय सी दिस इज ते जो हमला झाला होता 26/11चा. पण आता ही सुंदर जागा बघून तुझं नरिमन पॉइंट आहे का? हा नाही माहित नाही. नरिमन ओबरॉय. आय थिंक सो. हे प्रथमेश हे ओबरॉय आहे का? ओबरॉय. होय हो बच्चे इकडे पोरं हे उरुस वगैरे आहे तिकडे उभी. आणि इथं आणि हे आपलं गेटवे ऑफ इंडिया. मग मी तेच म्हणते 2 ताज आहेत. अजय हे नवीन ताज आहे बाबू. हा इथं आय थिंक ओनली रूम्स आहेत आणि हे जुने. हा नाही हे पण रूम्स आहेत बट ते पण. आणि हे असं आतल्या बाजूला जे जे रूम असेल त्याला असं आतनं असं स्क्वेअर दिसतं ना. बाबू तुला मी आता याचा रेकॉर्ड करतोय. तुला मूवी मध्ये आठवतंय बघितल्यासारखं. हो काय काय मला पण हे हे जे मेन होतं याचं तुला आठवतंय ते मूवी मध्ये बघितल्यासारखं. हो म्हणजे का मांजर पण गाणी ऐकते. गेलं. ऑर्केस्ट्रा मला लय आवडले बच्ची मुंबई. मेस्मरायझिंग. गुड चॉईस. सो ताज हॉटेलच्या बॅक साईडला एक बडे पण ताजची बिल्डिंग आहे बोलला ना तो. येस हा. येस तिकडची ताज हॉटेलच्या नेमकी आहे तुझ्यासारखंच. ओके ताज हॉटेलच्या बॅक साईडला एक बडे मिया म्हणून आहे. तिथं मला आता प्रथमेश घेऊन चाललाय. बडे आमचं मिया म्हणतात की इथं लोक बाहेरून बाहेरून येतात. आमचा छोटे मिया थोडासा त्याला ऍसिडिटी झाली मग असता तो घाणेरडा वडापाव खाऊन. फेमस वडापाव होता पण यार व्हेरी म्हणजे डेंजरस. हे लय चुकीचं होत चाललंय माझ्यासोबत. मी जिथं पण आता फिरायला जाते मला हा नवीन ऍसिडिटीचा त्रास चालू हा झाला. दॅट मीन्स माझ्या बॉडीमध्ये काहीतरी चुकतंय. ये नाही बच्ची होऊन जाईल नीट. नको टेन्शन घेतो. आता हे इथं सगळीकडे लोकांना- मावडं आहे इथं. तिथे लोक आहे ना वरची गाडीवरती खातात. नको रोडवर नको बोलू. चला मग तिथे लोक जातो जरा. गाडीवरती पण बसून हा का? खातात. बोनेट. चला मग जरा बघू आता काय होतं काय नाही तर. ए दिल लाया है बहार. आम्ही आत्ता आलोय बडे मियाला. थोडंसं वेटिंग आहे पण आपली मणिमाऊ जरा थोडीशी थकली पण आहे आणि तिला ॲसिडिटी पण झाली आहे तो घाणेरडा वडापाव खाऊन. पण आता ठीक आहे आतमध्ये जाऊन जरा कोल्ड ड्रिंक आणि जरा हे खाऊया नाही जरा चिकन मटन खाऊया थोडंसं. काय म्हणणं आहे बाबू तुझं ह्याच्यावर. कसं मान हल्ली बघितलं ना मनीची मान हल्ली. बाय. डायरेक्ट चिकन बिर्याणी आल्या माझा मूड नीट झालेला आहे. सीख कबाब आता त्यांच्या प्लेटमधला राहिलेलं त्यांच्या प्लेटमधला दाखवते. चैतन्याने घाबरून खाऊन घेतलं. बिर्याणी मात्र सुंदर आहे. येस नो डाऊट लोक बडे मियाला येतात. एवढे सेलिब्रिटी वगैरे ते असं नाही म्हणतो की लय भारी. जशी पण तशी छान आहे असं म्हणतो. हा बिर्याणी मस्त आहे पण चालेल. पीसला धपाधप तुटतायत. कोणाचा गेला आता? हे आलो मरीन ड्राईव्हला. यार 2 व्हीलर लागलेत.
हाँ बाबू, वेलकम टू गोवा सिंगम. टेक 2. वेलकम टू गोवा सिंगम. सॉरी, वेलकम टू मरीन ड्राईव्ह सिंगम. बच्चे कसं सुंदर वाटतं ते मूवीजमध्ये बघ ना, ते असं हे करतात. एवढा कॅमेरामध्ये हे काय ते? किती वाजलेत माहिती का आत्ताच्या? आत्ताच्या वाजले रात्रीचे 12:30. 25 डिसेंबर. मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस और तुम्हारे भी क्रिसमस. तुम्हारे भी क्रिसमस. कहानी बस तुम तक तेरी कहानी बस तो तेरे. काय बोलशील भाऊ? वाव, इथं झोपल्यावर काय मजा येईल. झोपू का जरा? झोप जरा वेळ झोप. वरती बघ बाबू एकदा. तुला बरं वाटतं आता? ये प्रथमेश बस तू पण. सो समुंदर पे राज करना है मुझे. हे बघ, हे ट्रेडंट आहे आणि हे एअर इंडिया जे विकलंय. पूर्ण बिल्डिंग विकली ना आता. हा, मी इथं बसली आहे मरीन ड्राईव्हवर. ॲज ऑलवेज मरीन ड्राईव्हला आलो आम्ही, लाईक मरीन ड्राईव्हला. आणि चैतन्य काय करतोय? बच्ची मी चांद तारे बघतोय, जरा थांब ना. हा मुलगा कुठेही गेला तरी झोपतो. चांद तारे यार, चांद तारे बाबू. एन्जॉय करणारे समुद्राचा आवाज. आणि चैतन्य आळसपणा करून फक्त तारे बघणारे, पाणी नाही बघणार. पाण्याचा आवाज घेणार आहे मी. सो चलो बसतात आम्ही सगळे मस्त पैकी. आणि हा एकटाच झोपला बघा. सो आय थिंक दॅट इज इट फॉर टुडे. हा, जरा 2 मिनिटं ओव्हरव्ह्यू तर देऊया. सगळीकडे जाऊन आलो, मस्त इकडे तिकडे फिरलो. वैष्णवीला स्पेशली मुंबई खूप जास्त आवडली फॉर सम रिझन. ती बोलली की दिल्लीपेक्षा मुंबई इज वे टू बेटर. म्हणजे आय डोंट माइंड की जर मला फ्युचरमध्ये काही जॉब ऑपॉर्च्युनिटी आली तर आय मला माइट थिंक जेव्हा अबाउट. लोकलमध्ये फिरायला लागेल ना, तेव्हा तुला कळ. कमेंट सेक्शन मध्ये सांगा जरा, मुंबईचं आयुष्य किती अवघड आहे सांगा जरा. इट्स अबाउट हसल. ठीक आहे, पण कधीतरी असं वाटतं की या ट्रायडंट हॉटेलमध्ये राहायला हवं, ताजमध्ये कुठलं राहायला या हवं. ट्रायडंट हॉटेलमध्ये? ताजमध्ये हा, ट्रायडंट हॉटेल. येऊ पण येऊ. Yes, एक दिवस काहीतरी तर येऊ. असं येईल की जेव्हा आणि आपण ह्या बीचवरती नाही, ह्याच्यावरती मरीन बसा. जुहू चौपाटीवरती एकदा येऊ. आता तर आपण काही गडबडी चालतो एका दिवसासाठी, बट इट वॉज व्हेरी फन. मला वाटतं जरा ॲसिडिटीमुळे जरा मूड ऑफ झाला आहे. बट मला तर खूप जास्त ॲसिड रिफ्लक्स व्हायला लागला जरा छातीमध्ये माझ्या. येस. सो लेट्स आता मी जाऊन आता इथं झोपणार रॅपअप आहे. करूया मस्त आता. Yes. आणि भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब. आणि ब्लॉग्स बघत राहा आणि हाईपही करा व्हिडिओला. प्लीज हाईप करा आणि Yes. सबस्क्राईब, प्लीज सबस्क्राईब. चलो बाय बाय.